आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज। मारी दोपटी दादागिरी करीन पोराला ते झालं एकदा आता त्या भानगडीत पडूच नका त्यानं आणि तिथे पोस्ट व्हायरल होते ना ते त्याचे चपाटे असते चार दोन पुढची आशा आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिले मतदानावरचे विधान परिषद संपले जातात आता राज्यपाल कोठ्यातली तेवढी संधी ती का हुकली त्यांचं टमरच वाढलं मग त्यांना माहिती याला बोलला म्हणजे तेवढं राज्यपाल कोठ्यात देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्य मधल्या विधान परिषद आता नाही आहे मग आता पुन्हा विधानसभा आता हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोट्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोले कुत्रे बोंबले ते थोडेफार काही कर्तृत्व नाही तुम्ही आणखीन कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या मग आम्ही व्हायरल करू पोस्ट वाटलं गेलं तुम्ही ते टाकीतो म्हणून कोणाकोणाचं काय केलं ते पुढे टाकतो म्हणून माझ्यावर बी यादी काही अडचण धन्यवाद। निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाली आहे का? नाही हे बघा मला लाखो लोक आले इकडं काही शांत बसा लाखो लोक इकडं आले म्हणून माझाच मस्तीत बोलणार नाही सरकारला बोलायचं म्हणून मी खरंच वेगळं रसायन आहे म्हणून देवेंद्र फडणवीस कधी कधी मत असेल वेगळं रसायन आहे मला जे बोलायचे ते खरं बोल माझ्या कोणी पॉझिटिव्ह हो म्हणून मी बोलत असं मला वाटतं तुमच्या प्रश्नावरती की मताची चोरी झाली का नाही मला का मी तज्ञ नाही त्यातला हा ना मग सांगतो तो मला मायला मग आम्ही एक विचार केला लोकसभेला तुमने पडले लोकसभेला तर एकाना निवडून आले म्हणजे मताची चोरी प्रश्न नाही पण तुम्ही विचारला काही म्हणून सांगतो जर ते मताची चोरी असते विधानसभेला लोकसभेला खपाखप निवडून आले ना असं मला वाटतं नसावं बळ असं माझं म्हणणं आहे बरं वैयक्तिक पण पुढचंही सांगतो मी काय त्यातला तज्ञ नाही करू शकते ती काही सुईचे नसते नमुने माझे आपण लोकसभेची विधानसभेची तफावत अशी केली जर दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत आणि बाकीचे मंत्री सकारात्मक आहेत बरेचसे आमदारही तुम्हाला पर्सनली भेटून पाठिंबा दर्शवतात मग थोडा अर्थ कुठं इगो ते मुख्यमंत्र्यांचा इगो मराठ्यांचा द्वेष आकाश मराठ्यांविषयीचा सोडावं असं म्हणणं आहे म्हणून मी कालच पत्रकार बांधवाजून निरोप पाठवला जाहीर मीडियात योग्य वेळ योग्य संधी गोरगरीब मराठ्यांचे करोडोंचे मनत दिले तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्रीपद नाही दिलं किंवा तुमच्या उसत एखाद्याला पद नाही दिलं किंवा तुमच्या उसत पण गोरगरीब त्यांचा जर उपकार केले तुम्ही मरेपर्यंत विसरले योग्य ट्रॅक घ्या अशी संधी आली योग्य निर्णय घ्या आरक्षण देऊन करोडो मराठी तुमच्या पाठीशी राहते करत होता नाहीये देश पडला बस बाकी काय चला धन्यवाद तुम्ही जर हे करतो तो नाही हे करतो तर तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचे कर्तृत्व आहे तुमचे कर्तृत्व सोडले सांगावं की मला राज्य येईल कारण मी तेवढा निभाले तुमच्या तोडीस तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हाणलं सुद्धा आम्ही तुम्हाला बोललो तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे तुम्ही काय सांगितलं हाणल्यावर मग हे पोलीस आहे मया पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवालीच्या मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफ मर्डरचा केसेस केलाय तेव्हा हे करतो तो कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत ओरिजिनल पोटी आलेला माणूस ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणला नाही याला जेलात जाऊ तर ते म्हणते महिना पोलिसाला हाणलं म्हणजे पोलीस होतोय का जनता आहे
तुझी जनता असली पाहिजे, म्हणून ते घडलं होतं. त्याच्यानंतर पुढे दिले तुम्ही आडमुठं चालले तर आपण आडमुठं चालवतो. तुम्ही सभ्य वागला, आम्ही सभ्य वागतो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली, पुन्हा महाराष्ट्राने कौतुक केलं काय बरोबर. तुम्ही जसे वागतात तशी आली, आणि तुम्ही जर मराठ्याचं आरक्षण दिलं, सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली,